हाय फॅमिली, मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? व्यवस्थित आहात ना? असायलाच पाहिजे. चला, आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण की जोडधंदा नक्की कोणता करावा. मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की कांदा आमच्या इथे जास्त घेतला जातो, पण कांदा हा आमच्याकडे जोडधंदा नाहीये. पण मी एक प्रोजेक्ट करतोय डिहायड्रेशनचा. त्या डिहायड्रेशन मध्ये कांद्यावरती प्रोसेस होते ही बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. पण कांद्याचा कुठे कुठे वापर होतोय आपण एक स्पेशल व्हिडिओ मध्ये बघूया. सध्या तरी आपण जोडधंदा कसा सुरुवात करायचा, कारण गावात आलेलो आपण. तर गावात आल्याच्या नंतरची गोष्ट अशी आहे की गावातून जोडधंदा कसा तयार होऊ शकतो आणि लोकांना रोजगार कसा उत्पन्न करून देऊ शकतो आपण, हे हे जाणून घ्यायचं. मी आमच्या भागामध्ये कांदा होतो, पण कांद्यावरती प्रक्रिया करून त्याच्यातून प्रॉफिट काढणं हे माझ्यासाठी सोपं नाहीये. कारण की कांद्याला तेवढं मार्केटमध्ये रेट नसल्यामुळे त्याच्या बाय प्रोडक्ट्सला पण आपल्याला रेट तेवढा भेटत नाही आणि खूप फाईट करायला लागते आणि त्याच्यावरती कॉम्पिटिशन भरपूर आहेत. कारण की आपण महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, पण महाराष्ट्रातून लोक कांदा गुजरात, राजस्थान त्या साईडला पाठवतात आणि ती लोक त्याच्यावरती प्रोसेस करून बल्कमध्ये स्वस्तात विकलं जातं. मग आपल्या लोकांना ती छोट्या क्वांटिटीमधून प्रोसेस करून विकणं सोपं नाही. मग म्हणजे हा कांदा ऑप्शन नाहीये. करेक्ट, तुम्ही गेस केलं की कांदा हा ऑप्शन नाहीये. मग दुसरा कोणता असा प्रोडक्ट आहे? दुसरा आहे तो म्हणजे मोरिंगा, शेवगा. मी माझ्या एरिया म्हणजे माझ्या शेतातला जो भाग आहे ना, तो खरं तर शेवगा शेतीसाठी पोषक आहे. खरंच पोषक आहे तो. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल तुम्ही. मी ज्यावेळेस प्लांटिंग केली होती पूर्णपणे, तर बाजूलाच दुसरी शेती चालू असताना मी शेवगा लावलेला आहे तिथे. आणि शेवगा किती फायदेमंद आहे हे हळूहळू तुम्हाला मी पटवून देऊ शकतो. कारण की याच्यावरती बरेच व्हिडिओ बनलेले आहेत, बरेच बरेच लोक पण आहेत त्याच्यावरती. खूप तज्ञ लोक आहेत खास करून शेवगावरती. पण काही आपण सरळ भाषेमध्ये म्हणायचं म्हटलं ना, तर आपल्याला जास्त विज्ञानाशी घेणं देणं नाहीये. आपल्याला एक सामान्य माणूस म्हणून जगायचं कसं आणि त्याच्यासाठी लागणारा पैसा कमवायचा कसा, जे आपल्याकडे साधन संपत्ती आहे त्याच्यावरूनच कमवायचे कसे काय, याचे आपल्याला सोर्सेस आणि याची आयडिया आपल्याला भेटली पाहिजे. करेक्ट. सो मग शेवगा हा सर्वात उत्तम पर्याय आहे अशा भागांमध्ये हे करण्यासाठी, जोडधंदा करण्यासाठी. आता जोडधंदा कसा, शेवगावरती जोडधंदा कसा, हे आता तुम्हाला पटवून सांगतो थोडा. पण त्याच्यासाठी तुम्हाला पुढच्या व्हिडिओची वाट बघायला लागेल. ठीक आहे. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कमेंटला विसरू नका. बाय.